नमस्कार, तुम्ही पाहत आहात TBG न्यूज. आजची मोठी आंतरराष्ट्रीय बातमी. चीनमध्ये सैन्यात मोठा सर्जिकल स्ट्राईक, रॉकेट फोर्सपासून स्टॉप जनरल्सपर्यंत कारवाई. नेमकं चीनमध्ये काय चाललंय? चला सविस्तर पाहूया. रॉकेट फोर्स ते नौदलापर्यंत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या देशाच्या इतिहासात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक. एका झटक्यात 23 जनरल आणि ॲडमिरलसोबत केलं तरी काय? गेल्या 3 वर्षात चीनच्या सैन्यात असा बदल झाला आहे जो देशाच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. 2023च्या सुरुवातीला चीनमध्ये विविध विशेष दल विभाग आणि थिएटर कमांडांचे नेतृत्व करणारे किमान 30 जनरल आणि ॲडमिरल होते. त्यापैकी जवळजवळ सर्व एकतर काढून टाकण्यात आले आहेत किंवा अचानक गायब झाले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका तपासणीत असे आढळून आले आहे की फक्त 7 जनरल अजूनही सक्रिय असल्याचे दिसून येते. अनेक अधिकारी सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे दिसणे बंद झाले आहेत. आधुनिक चीनच्या इतिहासात अशी मोठी उलथापालथ कधीही पाहिली गेली नाही. या सर्जिकल स्ट्राईकमुळे जगातील सर्वात मोठ्या सैन्याच्या उच्च स्तरावर नेतृत्वाची मोठी पाकळी निर्माण झाली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या मते शी जिनपिंग अतिशय झाले आहेत. शक्तिशाली सैन्यात अनेक पदे रिक्त. जिनपिंग यांनी ही कमांड रद्द केली आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर जलद निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी देशाच्या 5 थिएटर कमांडमध्ये विभागले. लष्कर, नौदल, हवाई दल आणि क्षेपणास्त्र दल एकत्रितपणे काम करतात. युद्धकाळातील परिस्थिती एक कमांडर एक जबाबदारी सुनिश्चित करतात. यापैकी सदर्न थिएटर कमांड, वेस्टर्न थिएटर कमांड आणि नौदल थिएटर कमांडमधून सर्वाधिक अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. सेंट्रल थिएटर कमांड हा एकमेव लष्करी प्रदेश आहे जिथे कमी अधिकारी काढून टाकले जातात. हे सर्व थिएटर कमांड सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या कमांडखाली कार्यरत असलेल्या लष्करी युनिट आहेत. हे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि मिसाईल फोर्सशी संबंधित ऑपरेशनचे समन्वय साधतात. या 6 जनरलपैकी 5 जनरलला आता काढून टाकण्यात आले आहेत. अध्यक्ष होण्यास मदत केली त्यांना काढलं. या 6 जनरलला 2022मध्ये स्वतः शी जिनपिंग यांनी केंद्रीय लष्करी आयोगात नियुक्त केले होते. शी जिनपिंग स्वतःच्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय लष्करी आयोगात फक्त एकच जनरल शिल्लक आहे. ते शी जिनपिंगच्या लष्करी स्वच्छता मोहीम निरीक्षण करत आहेत. गेल्या महिन्यात शी जिनपिंग यांनी एकाच वेळी CWC मधून 2 अधिकाऱ्यांना काढून टाकले. उपाध्यक्ष आणि सर्वोच्च कमांड जनरल यांना काढून टाकण्यात आलं होतं. जनरल झांग यांनी 2023मध्ये शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवून देण्यास मदत केली. झांग यांच्यावर CMCमध्ये गटबाजी निर्माण करण्याचा, पक्षात फूट पाडण्याचा आरोप करण्यात आला होता. चीनी घडामोडींशी परिस्थिती असलेल्या तज्ज्ञांचे मत आहे की झांग हुसिया खूप शक्तिशाली आहेत. रॉकेट फोर्सपासून ते नौदलापर्यंत ही मोहीम रॉकेट फोर्स आणि नौदलासह सशस्त्र दलांच्या जवळजवळ सर्व शाखांमध्ये पोहोचली गेली. गेल्या वर्षी शी यांनी ईस्टर्न थिएटरात नवीन कमांडंटची नियुक्ती केली होती. परंतु आता परिस्थिती खूप बदलली आहे. चीनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्रांनी सैनिक आणि अधिकाऱ्यांना शी जिनपिंग यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आणि त्यांच्या मागे एकजूट राहण्याचे आवाहन केले. अशा मोठ्या कारवायांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी अल्पकालीन नसतील हे देखील वृत्तपत्रांनी मान्य केले. वृत्तपत्राच्या मते शेवटी यामुळे चीनी सैन्य अधिक मजबूत होईल. अनेक अधिकारी सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे दिसणे बंद झाले आहेत. आधुनिक चीनच्या इतिहासात अशी मोठी उलथापालथ कधीही पाहिली गेली नाही. या सर्जिकल स्ट्राईकमुळे जगातील सर्वात मोठ्या सैन्याच्या उच्च स्तरावर नेतृत्वाची मोठी पाकळी निर्माण झाली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या मते शी जिनपिंग अतिशय झाले आहेत. शक्तिशाली सैन्यात अनेक पद शी जिनपिंग यांनी रिक्त केली. 2016मध्ये शी जिनपिंग यांनी चीनच्या संपूर्ण लष्करी व्यवस्थेत बदल केले. यापूर्वी चीनी सैन्य 7 लष्करी क्षेत्रांमध्ये विभागले गेले होते. त्यामुळे अशा जलद निर्णय घेण्याच्या मदत करण्यासाठी देशाला 5 थिएटर कमांड विभागले. अध्यक्ष होण्यात सुद्धा त्यांनी मदत केली. त्यांनाही शी जिनपिंग यांनी काढलं. रॉकेट फोर्सपासून ते नौदलापर्यंत यांनी मोहीम राबवली. यांच्या वृत्तपत्रामध्ये शेवटी यामुळे चीनी सैन्य अधिक मजबूत होईल. TBG न्यूज. तुम्ही पाहत आहात TBG न्यूज.